आम्ही एवढ्या मोठे मुलीला असं तेवढे एक माझ्यापेक्षा थोडं बसलाय बसलाय बघा त्याच्यावर. त्याच्यासाठी चिमटा आणलाय की एकदा पाण्यात गेला ना आपल्याला मुश्किल करेल. कुठे बसलाय? कुठे दादा? हे डायरेक्ट उचलून साईडला घेता येईल. अरे ते लय खोल आहे दादा. बापरे तो लयच खोल आहे हो. वेट आहे. आपल्याला शिडी लागेल कारण हे जे आहे ना ते एवढं त्याच्यापर्यंत जाणार नाही. त्याशिवाय पर्यायच नाही ना. हे जाणारच नाही त्याच्यापर्यंत. हे 3 फूट एवढ्या खाली जाणार नाही. तुम्हाला दाखवतो एवढी शिडी नाही. हे बघा किती लांब जाते. हे बघा निम्म्यात पण पोहोचत नाही. बघा इकडे घ्या. सरळ करा. या बाजूला घ्या. या बाजूला करा. सरळ करा. वरती धरा सगळ्या शेंड्याला. मी त्याला खालीच पॅक करणार आहे आणि मग वरती आणणार आहे. पिशवी घेऊन चाललं ते. हे धरून ठेवा. इकडून धरून ठेवा. पाणी बघा. लाईट दाखवा. प्रॉपर लाईट दाखवा. त्या साईडने बरं का दोन. हाँ सीढ़ी पकड़ ली या सीढ़ी पकड़ ली वाला काही नाही. लाईट काढल्यानंतर शिडी भरायला आराम झाला. पिशवी कुठे? पिशवी द्या ना. 2 मिनिटं. असं जास्त आहे आता. जुलूस काढणार. त्याला जरा प्रेमाने घ्यायला लागतं. तो आता बाईट वरती मान फुगून येते. त्याला काय तो पॅन्टला मॅच झाली. चांगलाच फुगलाय तो पाण्यात. तो बाईट करण्यासाठी फ्रेश आहे. त्या बॉडीवरून कळते ना. इकडे घ्यायचं परत जायचं. मोटर पे जाएगा. मोटर उसके बाद ही पानी खेलता है ना. फिर से मोटर से पहले शेफ्टी कुठेतरी कट झालेली आहे बाबा. त्याची शेफ्टी कुठेतरी कट झालेली आहे. दुसऱ्या प्राण्याने मागं लागला. दुसरा पाणी किंवा कुठं अडकले असेल त्याच्यामुळे.
पाणी तुम्ही वापरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. साप ज्यावेळेस मोहतो, कोणताही प्राणी ज्यावेळेस मोहतो त्यावेळेस तुम्हाला पाणी द्यायचं. किंवा या सापाने काहीतरी खाल्लं असेल तरी ती ओमेंट केली तरच पाणी स्वच्छ आहे. चक्की वल्ला त्याला उद्या आपण